नमस्कार मंडळी, मी चित्रा वाडेकर एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते। बघा बॅकग्राऊंड पण चेंज झालाय, मी पण चेंज दिसत असेल तुम्हाला यासाठी की मम्मीकडे आले आहे आणि मस्त तयार वगैरे झाले। कालच आले म्हणजे आम्ही, आणि हे मला सोडायला आले होते, तर आता ते निघतील कारण त्यांना जायचं आहे नाईट शिफ्टला। तर मग त्यांना जरा आराम करायचे घरी जाऊन, पण त्यामुळे ते लवकर निघणार आहेत। आणि आता हे बघा, हे वाडेकर आमचे। तर आज मलाडला तिथे कार्यक्रम आहे बहिणीचा, आणि तिला बघायला काही पाहुणे येणार आहेत। बघायला म्हणजे बघून वगैरे लव्ह मॅरेजच आहे त्यांचं, त्यामुळे जरा फिक्स वगैरे करायचं आहे आणि सगळा कार्यक्रम तुम्हाला दाखवणे मी आज काय होणार आहे काय नाही ते। आणि चला तर मंडळी, रिक्षा भेटली आपल्याला, उबर ऑटो बुक केली होती। चला मम्मी पुढे गेले तिच्या कामासाठी, आणि आता आम्ही चाललोय, मग ती येईल तिकडे। सगळ्या आजूबाजूला मस्त न्यू कन्स्ट्रक्शन चालू आहे। ते धूपला यावं का? अगं फोन केलास कट झाला, मग इथे कामच होते ना, मग उचललं नाही। मी म्हणलं कितव्या फ्लोअर वरती आहे, कितव्या फ्लोअर वरती आहे? काय नंबर आहेत ना? काय काका कसे आहेत? हे बघा, हे आमचे काका बघता की नाही? आणि ही आत्या माझी छोटी आत्या। दीदीकडे कार्यक्रम चालू आहे फोटो बघायचा, आणि फोटो अगदीच आम्ही लहान होतो तेव्हाचे फोटो। आणि हे बघा खजिना एवढा आहे फोटोंचा, तर एवढे सगळे फोटो काढलेत बघायला। आता मम्मी जस्ट आली आहे, मम्मी आणि आधी आम्ही आलो, त्यामुळे म्हणलं आधी फोटो वगैरे मी आधी काढून घेतले। मला कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी जरा हा कार्यक्रम होऊ दे। आणि खूप जुने जुने फोटो आहेत, खूप जुने जुने फोटो। हे मोठे पप्पा, मोठी मम्मी, हे आजोबा, आणि हा आमचा बंटी कुत्रा होता। हा लय भारी होता, लय भारी होता। आई ह्याला टिकली पावडर सगळं लावायची। ए हे कोण आहे? हा प्रतीक दादा आहे? प्रतीकचा आहे हा, प्रतीक दादा, हे प्रतीक दादा जाडच होता ना? छान होता पहिला। अरे आपण सुरतला गेलेलो तेव्हा जाडच होता तो, एकदम गब्दुल्ला होता। त्याला फोटो दाखव, हा कोण आहे बघ, त्याला ओळखायला सांग। ओळखणारच नाही। हे कुठे गोट्या आमचे, हे बघ आईचा फोटो आहे। हे मोठे काका, पहिला कॅसेटचं दुकान होतं आमचं। अशीच कॅसेट, हे मला वाटतं हे रेडिओला ते तेच आहेत ना। हे लग्नगर वाटतंय की नाही? आताच लग्नगर वाटायला लागले। ते पप्पा आणि आवी खेळतायत। माझी बोल नको तू, माझी बोल नको तू, आणि तू पण नाही बोलायचं। तू बोल ग, तू काय थोड्या दिवसाची पाहुणी आहे ना आता। काय बघतो, काय बघतो, आमचं प्रेम बघतो की काय? अगं ही माझी आत्या, मोठी आत्या, आणि हा प्रतीक दादा। हे पुणेवाले सगळे, हे पुणेकर दोघ जण, आणि इकडचीच आहे। घ्या बहिणी बहिणी भेटून घ्या। काय म्हणजे बरी आहेस ना? भाई पप्पी पण बस बस। अरे बाथरूम जवळच काय, पुढे चला ना जरा। बॅकग्राऊंड मागे आला, बॅकग्राऊंड बरोबर आहे। अरे बस, मागे आला। मामी कुठे गेली? मामी आली बोलली। बाकरवाडी नाही, तुला माहित होतं मी इथे? नाही खरंच नाही माहिती, ही पण बोलली ना मला, मी फोन केला होता। कसं कळणार? मोठे बिझी माणसं ना तुम्ही, लयच बिझी झालेत आता। आमच्या आतले खबरी लावले तर काय काय आतमध्ये काय? तू हसू नको दादा, आतमध्ये आता सोनमीने भरला ना त्याने। तू हसू नको, सोनमीने भरले मुमेंट कॅप्चर वाडेकर बाय।
बाय बाय. तू नक्की ठरव दीदी, इथून जायचंय तिथून जायचंय. चला या घरात तिला तयार करणार आहे मी. ही साडी आहे तिची. अरे सगळे ओळखतात मी शॉर्ट्सवर, ते लहान लहान पोरं पण ओळखतात. आमचा आयांवर मी फुल कपडे घातले ना मला ओळखायचंच नाही. शॉर्ट चेंज करायची ना, हा मग माझ्याकडे यायचा. काय नाही आता सगळ्यात देऊन टाका. चला हा बिफोर लुक आहे. तुम्ही मला इकडे बघ इकडे बघ, हे बिफोर लुक बघून घ्या. आता सुंदरी बाहेर पडणार आहे. अच्छा, ही फुलवा खामकर यांच्या ह्याच्यात तू आहेस, म्हणजे त्यांच्या ग्रुप मध्ये, म्हणजे ज्या कोरिओग्राफर आहेत आपल्या मराठीच्या त्या. मी हे ह्यांना मला बोलली, हे मला बोलतात कोण फुलवा खामकर, कोण फुलवा खामकर. मग त्यांना दाखवलं मी, हे म्हणताय म्हणजे. मग आता पण सांगितलं ताई तिथे 1 वाजताचा प्रोग्राम आहे, नवरी इथेच आहे, काय करायचं मी सांग. माझा फिक्सिंगचा प्रोग्राम आहे तिकडे. मी काय म्हणते, गजऱ्याचा काही पत्ता नव्हता, सांगितलंय मोगऱ्याची माळा भेटले. तर मॅडमने मला आत्ताच सांगितलं की ती लेन्स पण लावणार आहे, त्यामुळे ती लेन्स आणायला गेली आहे. आणि ऑलमोस्ट मी तिचं थोडं म्हणजे असं जे डाग वगैरे आहेत ना, त्यासाठी मी तिला थोडं ते लावून घेतलेलं आहे, म्हणजे ते आपलं जे कन्सिलर असतं ते घालवण्यासाठी. आता लेन्स पण येणार आहेत, मग ते आधी लावून घेते. मग मी आता हात बघा माझे थोडे ते कन्सिलरसाठी अप्लाय करत होती मी, तर आता मी हँड वॉश करून घेते आणि मग तिला लेन्स लावते. सो लेन्स लावून अजून एक नॅचरल म्हणजे मस्त एक वेगळाच लुक येतो. तर तो पण मी तुम्हाला दाखवेन, लेन्स वगैरे कसं लावते ते. तर बऱ्याच जणांना नसेल माहिती की मी मेकअप आर्टिस्ट आहे, मेकअप वगैरे मी ऑर्डर वगैरे घेत असते. आणि दीदीचा होता घरातला आहे, तर म्हणल्यावरती ऑर्डर घेतलीच पाहिजे. तू काहीच करू नको, तुम्ही करते पकडते वरती बघ. अयो नका मी घुसव गप, वर बघ वर वर. हां चष्मेवाला बोलतो अरे आग ओपन करो. मी बोली आग नाही ओपन होता है, करू क्या. हां पकड. इधर आ ये साइड आ. अच्छा वर बघ. लिक्विड यातच संपणार आहे. रिलॅक्स. एवढं काय लिक्विड टाकते. लिक्विड टाकल्याशिवाय जास्त नको टाकू. क्लीन होतं ते ह्याच्याने, आणि लिक्विडने कसं पटकन स्लाईड होतं, म्हणजे सारखं टाकावंच लागतं. हा मोठा टास्क आहे माहिती आहे. मला तर भीती वाटायला लागली आहे. झालं. हे किती आहे? अरे दिसतंय मला तो नंबर दाखवते हे किती. पण फक्त ब्लर नाही दिसतंय मला, फक्त जरा आता पाण्यामुळे ब्लर झालं. तो ते दे किती होईपर्यंत होणार. बंद कर. हा बस. हां होते होते, हळूहळू सेट होणार. मेकअप डन बाय मी, चित्रा मेकअप आर्टिस्ट. कसं केलं? अरे कसली दिसते. हे चालेल एवढं का अजून कमी पाहिजे ना. ही एवढीच ठेवायची. खावा अजून देऊ. एक तर फेवरेट आहे माझा समोसा. मम्मीने आणलेला, सगळ्यांनी खाल्ला, बिचारी तीच राहिलेली. काय ना करणार चालू केलं. खवं नाही नंबर. हा बोला.
नवरीचा चेहरा नाही नाही भैयाने नाही सांगितलं. आमचं नको दाखवा. आलात पण काल फोन आलेला ना त्याने नाही सांगितलं. बघा इथे नवरी तयार होते. हा मेकअप मॅन तिला तयार करतायत चित्रा वाडेकर. आणि ह्या सध्या फोनवरती बिझी आहेत. गुजराती बोलत होता मला आणि काल ह्या रात्री. नवरीच्या मावशीबाई आमच्या आणि ह्या शेजारी ज्या लपतायत ज्यांच्या घरात आम्ही आहोत ज्यांच्या घरात मेकअप चालू आहे. सब मेकअप एक भी घबराहट भागने डाले मैंने अच्छे नहीं इसके सामने अच्छे नहीं जो है वो अंदर कोई आएगा नहीं लेडीज कुछ नहीं अच्छे लगते ना नवरी कसं वाटतंय? जड जड इथे अगं बांगडी घाल ना. सगळं राहते सगळं राहते. एक लावायची तिची. डोळ्यात हे करत होती तिने लावली होती तिने परत काढली परत बाहेर आली ती. तरी ते काका म्हणजेच ममता दीदीचे पप्पा आले होते बघायला की तयारी कुठपर्यंत आली आणि बोलवायला आले होते ते. तर ते स्वतः इमोशनल झाले होते. आम्ही जाऊन काय करणार अगं? बघणार कसं? बोले मग ऐसे जाऊ. ते धागा आतमध्ये दीदी इथे जरा. एकदा शेवा थोडं थोडं लाईट लाईट हे करा. कॉम्पॅक्ट पावडर लावणार बस. तोपर्यंत तू जरा हँडल कर. चालू केलंय. नाही चल तू. ओळखताय का मला? इथून चल. बरं मी तयारी करून घेतो. लवकर ये. इकडून जाईल. आता कसं चालणार मम्मी आहे ना. अगं तुला शोध होता ते बघ. मग लग्नात पण हीच ओटी हे करायची नाही तेव्हा वेगळी असते ना. असंच नमस्कार करा सगळ्यांना बस. बस पोचला सगळ्यांना. आणि पोचले ते ताटामध्ये बस कधी परत मुंबई येणार जेवून घे. पुणे करत मुंबई कधी येणार परत? आता फेब्रुवारी डायरेक्ट लग्न. बाय चल बाय बच्चा. चल बाय टाटा. चला टाटा. टाटा. चल मामा. इथे जोडीने वाढणं चाललंय. नको नको जोडीने वाढत आहेत. तेव्हा एक प्लेट भरतायत तर एका प्लेटीमध्ये काय काय भरतायत. चला सगळे गेले मुलाकडचे म्हणजे आहेत थोडेसे आणि आता आम्ही जेवून घेऊ. मम्मी कुठे गेली? कसं वाटतंय? म्हणजे कसं फील सांगताय? नाही फील तर जाऊ दे. फील तर मला माहिती आहे समजू शकते मी. जेवण कसं वाटतंय? खाऊन बघितलं का एक तरी ग्लास? आणि तिला भरवायचं बिरवायचं असतं माहिती नाही तुम्हाला?
तुम्हीच कसे बसला होती? येऊ दे, थांबा सांगते मी. दिदी दिदी खाऊन पण झाले एक घास. ही बघ जेवायला बस त्यांच्या बरोबर. दीदी, हाऊ यू फिलिंग? जेवल्यावर काय भाऊजी निघताय तुम्ही? काय पडायचे कोणाच्या भाऊजींच्या? हो भाऊजी पाया पडायचेत म्हणते तुमच्या. हा काय इथं उभा आहे? नाही त्याला हे हवं होतं. घेतला घेतला घेतला. तर चला आता किती तारीख ठरली? 27 फेब्रुवारी. लक्षात ठेवायची लग्न आणि प्रोसेसिंग मध्ये तारीख. हे बघ पहिला डान्स कर पहिला डान्स पाया पड. मी तू नाही. आत्याबाई आत्याबाई आता होणार आहे सासूबाई. जावई तर बाई लय साधा बाई. आपली लेक तर बाई डेंजर बाई. अगं बाई किलिंग. ते एवढे साधे होते आणि चाललंय वेगळं ह्याचं काहीतरी वेगळं ते तिला त्याला माहिती आहे मम्मीचं काही चालू राहतं. सोनू का काकीची ताट आहे परत पटकन घेऊन ये जा. ती झोपेल नाही. असं सगळं प्रोग्राम झाल्यावर असं वाटायची बिटायची कामं करायची असतात. नवरीलाच करायचे असतात. हा सगळ्यांच्या घरात बिर्याणी भेटून कोणाची परत आला ना केक कापून वाटायचं काम पण बर्थडे माझा केक मी कट करणार वाटणार पण जाऊन मीच. आमटीच वाटायचं. चलो कुठे जायला तू कुठे जायला? येईन सावकाशी येईन सावकाशी येईन एकदम. अगा बाय लय जोरात. बाय 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 टाटा करो. टाटा बाय बाय गब्दुल्ल्या. बाय टाटा. गुड मॉर्निंग मंडळी. रात्री आलं उशीर झाला त्यामुळे काही शूट करू शकले नाही. लवकरच झोपून गेलो आम्ही तसं. आणि आता बघताय बाहेर चालले मी. अवनीश घरीच आहे मम्मीकडे. आणि बाहेर म्हणजे माझं एक काम आहे बोरवलीला तर तिकडे जायचं आहे आणि खूप महत्त्वाचं काम आहे. आणि आय होप सो स्वामींचं आशीर्वाद घेतलेत आणि ते काम होईल. आणि आईने पण तसंच सांगितलं आहे त्यामुळे झालंच पाहिजे. तर चला आता निघाले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. तर टाटा बाय बाय.